पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आमदार रोहित पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविषयी केलेलं वक्तव्य अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे। इतरांवर टीका करण्यापूर्वी रोहित पवार यांनी स्वतःचं राजकीय कर्तृत्व जनतेसमोर मांडावं असा टोला आंबेडकरी चळवळीचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी लगावला। यावेळी बोलताना डॉक्टर महेश कुमार कांबळे म्हणाले की रोहित पवार हे स्वतःच्या कर्तृत्वावर नव्हे तर काका आणि आजोबांच्या राजकीय वारशाच्या बळावर आमदार झाले आहेत। त्यामुळे इतरांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत। अशावेळी त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्यावर राजकीय हेतूने टीका करणं म्हणजे केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे। मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की रोहित पवार यांच्या शैक्षणिक संस्था, साखर कारखाने आणि इतर संस्थांसाठी वापरण्यात आलेल्या जमिनींची सखोल चौकशी करण्यात यावी। त्या जमिनी शासनाकडून सवलतीच्या दरात मिळाल्या आहेत का, महारवतनी इनामी आहेत का किंवा शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर करून उभारण्यात आल्या आहेत का हे राज्यासमोर यायला हवं। तसेच गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलताना रोहित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी शब्दांची मर्यादा पाळावी। महाराष्ट्राची परंपरा ही शिवशाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आहे। वैचारिक विरोध असू शकतो, पण वैयक्तिक पातळीवर घसरून टीका करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता त्यांच्या न्यायासाठी काम करा। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांना न्याय मिळवण्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून जे गेले काही दिवस आंदोलन सुरू केलेलं आहे, त्या आंदोलनाच्या माध्यमातून बोलताना या महाराष्ट्राचे बहुजनांचे नेते आदरणीय नामदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या बाबतीत या रोहित पवारने एक वक्तव्य केलं की रोहित पवार बोलत असताना असं म्हणाले की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण मोठे नेते आहात, पण आपल्या पक्षातले काही छोटे नेते आमच्यावर वारंवार टीका करत असतात, या छोट्या नेत्यांना आपण समज द्यावी। असं वक्तव्य केल्यानंतर मला या रोहित पवारांना एक सांगायचं आहे की रोहित पवार, तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय आहे? तुम्ही एकतरी तुमच्या आजोबांच्या आणि काकांच्या जीवावर अनुकंपा तत्वावर झालेले आमदार आहात, तुमच्या स्वतःचं काहीच कर्तृत्व नाही। मला एक सांगायचं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे कार्यतत्पर आणि विकास पुरुष असणारे मुख्यमंत्री सातत्यानं शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं जिथं जिथं प्रसंग येईल तिथं न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि असं करत असताना त्यांना सातत्यानं टार्गेट करण्याचा प्रयत्न ही अशी विघ्न संतोषी लोक करत आहेत। आणि त्याच माध्यमातून मला या रोहित पवारांना सांगायचं आहे की तुम्ही स्वतःची पहिला आजमावणी करा। मला मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची आहे की या रोहित पवारांच्या ज्या काही शैक्षणिक संस्था असतील, जे कारखाने असतील किंवा ज्या इतर सहकारी संस्था असतील, या संस्था ज्या जागेवर उभ्या आहेत त्या जागा महारवतनी इनामी जागा आहेत का, किंवा शासनाच्या कमी दरात जागा बळकावलेल्या आहेत का शेतकऱ्यांच्या जागा बळकावलेल्या आहेत, ह्याची चौकशी पहिला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी करावी अशी मी विनंती करतो। त्याचबरोबर मला इतकंच सांगायचं आहे, जर या काकांची आजोबांची पुण्याई जर या रोहित पवारांच्या पाठीमागे नसती तर आज ह्या संस्था आहेत, या संस्थेमध्ये शिपाई या पदावर रोहित पवार कुठेतरी कामाला असलेले दिसले असते। त्यामुळं त्यांनी स्वतः बोलताना तारतम्य बाळगावं। महाराष्ट्राच्या बहुजनांचं नेतृत्व आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब करत आहेत, त्यांच्यावर बोलत असताना थोडंसं संयम ठेवावा, शब्द मर्यादा पाळावी। आणि एक मी शेतकऱ्यांचा स्वयंघोषित नेता आज कोणतरी साबळे नावाचा बोललेलं बघितलं की त्याची भाषा पडळकर साहेबांच्या बाबतीत बोलत असताना घसरलेली होती। मला त्याला सांगायचं आहे की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये बोलत असताना साबळे, तुम्ही थोडीशी शब्द मर्यादा पाळा। तुम्ही गोपीचंद पडळकर समर्थकांच्या रोषाचा सामना करण्यासारखी परिस्थिती निर्माण करू नका। तुम्हाला टीका करायची आहे जरूर करा, पण ती शब्द मर्यादा पाळून करा। तुम्ही जी टीका करताय त्याच्यापेक्षा वाईट भाषेमध्ये टीका करायला आम्हाला सुद्धा येतं, पण आमच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत, तुमच्यावर कसले संस्कार आहेत ते पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। त्यामुळे साबळे, तुम्हाला नेतेगिरी करायची आहे करा,
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही लढा. तुम्हाला एवढं जरी लक्षात यायला पाहिजे होतं, ह्याच शरद पवारांनी महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये जेवढे सहकारी साखर कारखाने नाहीत तेवढे खाजगी साखर कारखाने, खाजगी संस्था, सहकार संस्था ह्या उभ्या करत असताना कशा पद्धतीने उभ्या केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये जातीपातीमध्ये जे भेदभाव करण्याचं काम ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आणि काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. त्यामुळं माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या बाबतीत बोलताना हा साबळे असेल किंवा रोहित पवार, तुम्ही थोडंसं तुमचं तोंड सांभाळून टीका करावी आणि महाराष्ट्राचे कार्यतत्पर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ते अतिशय सक्षम आहेत की महाराष्ट्रातला शेतकरी कुठलाही ओढ्यावर पडू देणार नाहीत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये 100% शेतकऱ्यांना न्याय हा फडणवीस साहेब दिल्याशिवाय राहणार नाहीत. अशा पद्धतीचं मी आपल्याला विनंती वजा आवाहन करतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय अहिल्यादेवी.